बुलढाणा येथून एक मोठी बातमी समोर येत आहे। वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमती आणि बाजारात निर्माण झालेली डिझेलची टंचाई या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले। ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतकरी आणि सामान्य जनता हवालदिल झाली आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शिवसैनिकांनी एकत्र येत सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केलाय। यावेळी आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या जयेश शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। पेट्रोल डिझेल दरवाढ करण्यात आली आहे आणि प्रामुख्याने शेतकरी जो आता ऐन हंगामाच्या तोंडावर त्या ठिकाणी सगळी कामं डिझेलवर त्याची चालतात, त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर कॅन मध्ये डिझेल आणण्यासाठी जातात, त्या शेतकऱ्यांना नाकारलं जातं, डिझेल मिळत नाहीये। खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय, सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। खरं म्हणजे शासनाने एकीकडे फारच केलाय, मुख्यमंत्री आणि मंत्री एकीकडे कोणी बुलेटवर येतं, कोणी ईव्ही कार मध्ये येतंय, कोणी सायकलवर येतंय। ही सगळी नौटंकी बंद करा आणि शेतकऱ्यांना आधी डिझेल उपलब्ध करून द्या, कारण सगळी शेतीची कामं ही खोळंबलेली आहेत। शासनाने जर त्यांच्याकडून होत नसेल तर हे नाकर्त्या सरकारने आपलं नाकर्तेपण मान्य केलं पाहिजे आणि सरळ सरळ राजीनामे दिले पाहिजेत। मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दरवाढ झालेली आहे, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। मोठ्या शहरांमध्ये नसेल, परंतु बुलढाणा वाशिम सारख्या लहान शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात 12-12 तास रांगाच्या रांगा डिझेल पेट्रोलसाठी लागलेल्या आहेत। हे सगळं जे चित्र आहे ते भयंकर आहे आणि याच्या पुढेही संकट मोठं आहे। शेतकऱ्याची पिळवणूक थांबवा आणि शेतकऱ्याला त्याला ज्या ठिकाणी जिथे डिझेल लागत असेल त्याला ते उपलब्ध करून द्या त्याच्या शेतीच्या कामासाठी। या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे।